विठ्ठल 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 समनीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारु पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुझा अनुग्रह लाजलो लाजलो पावन झालो जरा लाजलो लाजलो पावन झालो जरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल 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 बसली होती तिच्याकडे एक भला मोठा साहेब आला आणि त्या साहेबाने विचारले बाई या सर्वात लहान विंचूची किंमत काय बाई म्हणाल 10 रुपये साहेबाने परत विचारले या मध्यम विंचूची किंमत काय बाई म्हणाल 10 रुपये साहेबाने परत विचारलं या सर्वात मोठ्या विंचूची किंमत काय बाई म्हणाल 10 रुपये साहेब आश्चर्यचकित झाले म्हणाले असं कसं काय लहान विंचूची किंमत 10 रुपये मध्यम विंचूची किंमत 10 रुपये मोठ्या विंचूची किंमत 10 रुपये असं कसं काय तेव्हा ती बाई म्हणाली महाराज विंचू लहान असला काय मोठा असला काय ठणका मात्र तसाच कीर्तनकार लहान असला काय मोठा असला काय ठणका मात्र एकच विठ्ठल आम्हाला ज्यांच्यामुळे कीर्तन करण्याची संधी मिळाली ते म्हणजे आमचे राजाराम बापू त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद विठ्ठल तुम्ही कीर्तनाला आलात त्याबद्दल धन्यवाद पण कीर्तन ऐकण्याचे काही नियम असतात कीर्तन ऐकण्याचा पहिला नियम कीर्तनात जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल असं भजन करायचं तेव्हा हाताने टाळी व मुखाने नाम स्मरण करा विठ्ठल विठ्ठल कीर्तन ऐकण्याचा दुसरा नियम कीर्तनात नेहमी कसं बसायचं ताक असं कुबाड काढून केटर घालून हातापाय चूळ करून बसायची नाही कारण आपण किती पवित्र मातीत जन्म आलोय पवित्र ते कोळ पावन Oh
जन्म घेते कर्म धर्म त्याचा झाला नारायण त्याचे पावन तिन्ही लोक विठ्ठल म्हणून कीर्तनात नेहमी ताट बसलं पाहिजे. जी माती संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली, जी माती माझ्या मावळ्यांच्या गमाने पावन झाली, जी माती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पावन झाली, त्या मातीने आम्हाला एकच शिकवलंय, एक वेळेस पोटची खणगी भरली नाही तरी चालेल पण पाठीचा कणा हा ताटच असला पाहिजे. अरे अंधाराच्या रात्रीला उजेडाची साथ आहे, अंधाराच्या रात्रीला उजेडाची साथ आहे. मॉडेल पण वागणार नाही, मर्द मावळ्याची जात आहे, मर्द मावळ्याची जात आहे. तांदूळ शिजतात त्याला भात म्हणतात आणि दिवस मावळतो त्याला रात्र म्हणतात. पण या महाराष्ट्रात राहून जिजाऊच्या शोभाला ओळखत नाही त्याला पाकिस्तानची औलाद म्हणतात, पाकिस्तानची औलाद म्हणतात. म्हणून पाठीचा कणा हा ताटच असला पाहिजे. कीर्तन ऐकण्याचा तिसरा नियम, कीर्तनात नेहमी चेहरा अस्त्र असला पाहिजे, फुललीत, अगदी उमटलेल्या कमळाच्या पाकळीसारखा. तुम्ही जर सूर्यफुलासारख्या माना टाकल्या रे टाकल्या, मला काय कीर्तन करता येणार नाही. बोल मी की वृत्ती आहे, बोले तू सुरत यायची आहे. कसली चिंता करता मग मला सांगा, देणारा कोण? देव. घेणारा कोण? आपण. आपल्याला चिंता करायची गरज, टेन्शन घ्यायची गरज, सांगितलेलं ऐकायची गरज नाही. काय लबाड आहे, खुशाल नाही म्हणतात. जे करायला सांगितलं ते करणार नाही, जे नाही करायला सांगितलं ते केल्याशिवाय राहणार नाही. खाऊ नाही ते खाणार, पिऊ नाही ते पिणार. मी एका काकाला विचारलं, काका दारू का पिता? दारू तर फार वाईट आहे, दारू नाही तुमच्या ब्रेनवर अटॅक करते, पुढे काय झाले माग काय झाले विस्मरण करते. तो म्हणाला माझ्या जीवनात फार टेन्शन आहे. मी म्हणलं दारू पिल्याने टेन्शन जातात काय? मग तो म्हणाला, मी म्हणलं मग दारू पिल्याने टेन्शन जात असेल तर दारू उतरल्यावर टेन्शन आजारीत ना. तो माझ्या पुढतच निघाला महाराज. मला म्हणाला टेन्शन घ्यायला दारू उतरूनच देत नाही. जीवनात अशी नशा करू नका जी कधी खुली उतरेल, जीवनात अशी नशा करा जी कधीच उतरणार नाही. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियो आधी रात में उतर जाएगी. हरी नाम का प्याला पिलो सारी जिंदगी सुधर जाएगी, सारी जिंदगी सुधर जाएगी. महाराज एक एवढं चालता चालता खड्ड्यात पडलं आणि त्या खड्ड्यात बसलेली होती कुत्री. वर येताना त्याच्या हाताला त्या कुत्रीची शकून आणि त्यालाच म्हणतात पप्प्याची माय, अय पप्प्याची माय. अरे कधी बसून याने घालायला लागले. अरे ती पप्प्याची माय नाही, ती कुत्री आहे कुत्री. याचं सुद्धा भान नाही महाराज. एक एवढं इमारतीच्या तिसऱ्या मजल्याहून खाली पडलं. सगळे लोक जमा झाले, म्हणाले काय झालं? मला काय झालं नाही, मी आत्ताच वरून खाली आलोय. अरे तू वरून खाली आलाच नाही, पडलाच, याचं सुद्धा भान नाही महाराज. एक एवढं रेल्वेच्या रुळावर झोपलं. सगळे लोक जमा झाले, म्हणाले उठ मरशील, उठ मरशील. तो म्हणाला दादा मला काहीच होत नाही. मी म्हणलं कसं काय बाबा? तो म्हणाला आत्ताच माझ्या डोक्यात विमान गेलोय, केसाला सुद्धा धक्का लागला नाही. अरे ती रेल्वे उठ मरशील, उठ मरशील, याचं सुद्धा भान नाही महाराज. तू का म्हणे मेलो सांगता सांगता तरी कुणी ऐकत नाही. महाराज म्हणतात नका करू तो संसार, पण लोक केल्याशिवाय राहतात का? नाही. म्हणून थोडं उलट सांगतो, बायका करा तशा तर केल्याच असतील, अजून 2-4 करा. कारण तुम्हाला तर माहित आहे श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या, रावणाला तर 80,000 बायका, 1,00,000 पोरं आणि 1,25,000 नातू. एकूण लोकसंख्या 3,05,000. रावण जर निवडणुकीला उभा राहिला असता महाराज पडलाच नसतो. एकट्याचं मतदान तेवढं होतं. तो रावण होता रावण, एकाही बायकोची खाली पदर पडून तिची टाप नव्हती. पदर ए पदर पदर, मी तुमचं नाही सांगत, मी रावणाच्या बायकोचं सांगतो. लागले पटापटा घ्यायला, ज्यांना असतील ते घेतील. मला एका दादा विचारले, म्हणला आता इथून पुढच्या पिढीला आईच्या पदराची माया मिळणार नाही. मी म्हणाले का रे बाबा, काय भूकंप होणार आहे काय? तो म्हणाला नाही, इथून पुढच्या पिढीला आता आईची साडी राहिलीच कुठं. पहिल्या वया कपाळ भरून कुंकू लावायचे का? त्याने नवऱ्याचं आयुष्य वाढायचं. आता टिकली तर टिकली, नाही तर फुकली. विठाला
तुला काय महाराज विठाला विठाला कीर्तन ऐकण्यात चौकानी तुम्ही बघा कीर्तनात एखादा काळा भंगार माणूस बसू द्या कीर्तनात असू द्या गोडच असणार महाराज एखादा गोरा गुबगुबीत माणूस असू द्या कीर्तनात बसू द्या नेमका खूप सांगण्यासारखा असतो महाराज काय तो या मंदिरातल्या देवानं माझं एकच ऐकावं या पावसाचं खातं माझ्या हातात देऊ अशी मजा करीन अशी मजा करीन जे माळकरी त्यांच्याच वावरत नाही जे माळकरी नाही त्यांच्या वावरत वगळू सुद्धा नाही मग त्यांना रानात नेणार झोपवणार वरून निस्त्या गारा मग विचारणार आता कसं वाटते गारगार वाटते काय मला विठाला विठाला जे करायला सांगितलं ते करणार नाही जे नाही करायला सांगितलं ते केल्याशिवाय राहणार नाही खाऊ नाही ते खाणार पिऊ नाही ते पिणार क्या किया रे तूने जीवन गवाया क्या रे जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया पाना था उसको तो छोड़ दिया जिसे पाना था उसको तो छोड़ दिया क्या किया रे अरे तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो छोड़ दिया रे जिसे पाना था उसको तो छोड़ दिया रे जिसे पाना था उसको तो छोड़ दिया खो दिया महाराज मंगळवाड्याची भिंत कोसळली आणि त्याखाली माझ्या चोकोबरायांचा मृत्यू झाला हे जेव्हा माझ्या देवाला माहीत पडले तेव्हा माझे देव डाय डसून रडू लागले तेव्हा नामदेवराय म्हणाले देवा काय झालं का रडता तेव्हा देव म्हणाले अरे नामा मंगळवाड्याची भिंत कोसळली आणि त्याखाली माझ्या लाडक्या भक्ताचा चोखोबरायांचा मृत्यू झाला अरे नामा किमान त्याचा हाड तरी शोधून आण नामदेवराय म्हणाले देवा तुम्ही काय वेडेबिडे झालात काय त्या भिंतीखाली लाखो लोक मेले त्या चोखोबरायांचं हाड कसं ओळखायचं तेव्हा देव म्हणाले सोपे आहे नामा हाड घ्यायचं कानाला लावायचं ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असं भजन येईल ते हाड माझ्या चोखोबरायांचं एवढा मोठा अधिकार महाराज हाडातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल असं म्हणत होते महाराज आमचे तुमचे थोबाड विठ्ठल म्हणत नाही मी एका आजीला म्हणलं आजी भजन करा आजी म्हणली मला लाज वाटती म्हणलं आता विठ्ठल विठ्ठल म्हणायची तरी कसली लाज आता देवाने आपल्याला हा सुंदर नर्दे दिलाय कशा करता भजन करणे करता देवे दिला देह भजन गोमटा 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 होया टाटा आदि गेला होया धारा फाटा आदि गेला आदि गेला देवे दिला देह भजन गोमटा 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 भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा तो हा झाला फाटा बादिकेचा विठ्ठल 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 बर देवाने आपल्याला हे नाक दिलं ते डोक्यावर का नाही दिलं देवाला माहित होतं पोरं खेळताना माती टाकतील बर देवाने नाक पाठीला का दिलं नाही देवाला माहित होतं जेवताना दोन कामा लागले असते घास घ्यायचा पाठीला दाखवायचा मगच खायचा बर देवाने आपल्याला इतका अनमोल नरदे दिलाय बर दात दिले याच्यात नवल नाही प्राण्यांनाही दिले पण आपल्याला पहिले 32 दात पडल्याच्या बाद पुन्हा 32 दात
आता हो कळते संडे हो या मंडे रोज खाओ, पुढचं तुम्हीच म्हणून टाका. असं खाऊन जर तुम्ही दात पाडले असतील तर तो भाग वेगळा, तो सोडून द्या. दात पडणं हा निसर्गाचा नियमच आहे, पण दात पाडण्यापेक्षा दात पडलेले बरं. कारण आपल्या उमरवाट्याच्या वयावर आपला एक जरी दात पडला तर सोन्याचा दात बसवायचा म्हणलं तर 8 दाताची किंमत 4 लाख रुपये, 16 दाताची किंमत 8 लाख आणि 32 दाताची किंमत 16 लाख. मग इतका अनमोल किमतीचा नर्द देवान दिला भजन करण्याकरिता. काही साधक नाथ बाबाकडे गेले आणि नाथ महाराजांना म्हणाले, नाथ बाबा तुम्ही अशी कोणती भक्ती करता की जी देवाला आवडते. हेच नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आवडे देवाचे तो ऐका प्रकार, आवडे देवाचे तो ऐका प्रकार, आवडे देवाचे तो ऐका प्रकार, आवडे देवाचे तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदी, नामाचा उच्चार रात्रंदी, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन नामाचा उच्चार रात्रंदी, नामाचा उच्चार रात्रंदी, हे नामाचा उच्चार रात्रंदी, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल. पुतली कवर दे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज देवाने सुंदर नदी दिलाय भजन करण्याकरिता आणि आपल्याला मानवाच्या देहातच महाराज भक्ती करता येते, पशु पक्ष्याच्या देहात भक्ती करता येत नाही. तुम्ही असं कधी ऐकलं का याची देईन त्याचा डोळा. पण असं कधी झालं का 10-12 गाढवं दिंडी घेऊन पंढरपूरला निघाले, असं कधी झालं का 5-10 बैल टाळ मुरदून घेऊन आणि भजन करायला लागले मंदिरात जाऊन. नाही ना, मानव देहातच भक्ती करता येते. आणि भक्ती बी कशी पाहिजे, शबरे मातीसारखी. नाहीतर आमची तुमची भक्ती वार बदलला की देव बदलतो, रविवार आला की खंडोबाची भक्ती. अगडदुम नगारा सोन्याचे जेजुरे, देव गेले जेजुरा निळा गोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरे, देव गेले जेजुरा निळा गोडा. रविवार संपला की सोमवार महादेवाची भक्ती. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, जिताय सुधाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. सोमवार संपला की मंगळवार आई भवानी मातेची भक्ती. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आज आम्हावरी संकट बारी तारू नये लवकरी, गोंधळाला ये गोंधळ मांडीला ग भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडीला ग अंबे, गोंधळाला ये. मंगळवार संपला की बुधवार कृष्णाची भक्ती. कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला. गोकुळच्या तीरी येशील का, सवरून दही दूध खाशील का. गोकुळच्या तीरी येशील का, चोरून भेट मला देशील का. सांग ना बोल ना, कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला. बुधवार संपला की गुरुवार दत्तात्रयाची. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या, स्वामी मला भेट
द्या हो स्वामी मला भेट द्या हो. गुरुवार संपला की शुक्रवार संतोषी मातेची, शुक्रवार संपला की शनिवार हनुमंतरायाची. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अशी महाराज आमची तुमची भक्ती. वार बदलला की देव बदलतो. आम्हाला मर्यापर्यंत कळत नाही हा देव चांगला की तो देव चांगला, हा गुरु चांगला की तो गुरु चांगला. एक सांगतो, एक माणूस होता आणि त्याने काय केला, गणपतीचा प्रेड चालू होता, गणपतीला पाटावर बसविलं, सडा सर्वण रांगोळी काढली आणि गणपतीची आरती सुरू झाली. सुख करता दुःख हरता वरता विघ्नाचे, नरवे परवे प्रेम कृपा जयाचे. अशी आरती सुरू झाली महाराज. कोणची? गणपतीची. हे कोण पाहिलं? उंदराना. ते गणपती पुढे मोदक ठेवलेला होता, उंदीर भस्कन आला आणि ते मोदक घेऊन पळून गेला. हे कोण पाहिलं? ते माणसाना. माणूस म्हणला हा कशाचा देव आहे गणपती, त्याला तर त्याचा उंदीर सांभाळता येईना, त्याचा मोदक सांभाळता येईना, देव तर उंदीर आहे. दुसऱ्या दिवशी सडा सारवून रांगोळी काढली, उंदराला पाटावर बसलं आणि उंदराची आरती सुरू झाली. जय देव जय उंदीर मामा, तुमच्या कष्टाची काय पावे सीमा. रात्री येऊन थाटा माटात गाडग्या मटक्यात तुमची खटपट. जय देव जय उंदीर मामा, तुमच्या कष्टाची काय पावे सीमा. उंदराची आरती सुरू झाली महाराज. हे कोण पाहिलं? पोक्याना. पोक्या म्हणाला उंदीर कशाचा देव, देव तर मी म्हणी. मग काय, बोक्याने एक झेप घेतली आणि उंदराला फस्त केलं. दुसऱ्या दिवशी सडा सारवण रांगोळी काढली आणि तिला बोक्याची आरती सुरू झाली. आता मला काय बोक्याची आरती येत नाही, तुम्ही माझ्याकडे पाहू नका. बोक्याची आरती सुरू झाली. हे दुसऱ्या दिवशी कोण पाहिलं? कुत्र्याना. कुत्रा म्हणाला हा बोक्या कशाचा देव आहे, देव तर मी म्हणी. कुत्र्याने एक झेप घेतली, बोक्याला फस्त केलं. आणि ती माणसाची बायको होती का, ती स्वयंपाक करत होती, तिनं भाकरी दुर्डीत टाकली चुलीतून काढून तव्यावरून. हे कोण पाहिलं? कुत्र्याना. कुत्रा जेच पळालं आणि ती भाकर उचलली. कोण पाहिलं? त्या बहीणा. बहीण ते जळकर राखूड काढलं, जेच कुत्र्याच्या कंबाळ्यात घातलं. कुत्रा कुई 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 करत पळत गेला महाराज. तो म्हणाला मी तर देव इकडे तिकडे शोधतोय, देव तर माझ्या घरातच आहे. आज मी येईल देव म्हणायचा, उद्या मला बुटाना मारायचा. विठ्ठल तर भक्ती आपली कोणासारखी असली पाहिजे? शबरी मातेसारखी असली पाहिजे. शबरी माता ही भिल्ल समाजाची होती. रामायणामध्ये असा प्रसंग आहे, एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो. प्रभू श्री रामचंद्रजी, लखनजी आणि जानकी माता हे वनवासाला चालले असताना राजा रावणाने काय केलं, सीते मातेचं अपहरण केलं. तेव्हा प्रभू श्री रामचंद्रजी आणि लखनजी सीते मातेच्या शोधात एका जंगलाच्या रस्त्याने चालले होते. तेव्हा लखनजीने बघितलं या झाडांतून वेलीतून जय श्रीराम श्रीराम असा आवाज येतोय. तेव्हा लखनजी म्हणले अरे दादा, इथे असं कोण राहतं ज्यामुळे या झाडांतून वेलींतून आवाज येतोय. तेव्हा रामजी म्हणाले अरे लखन, खरंच सांगू का तुला? तर ऐक लखन, इथे आपली शबरी माता राहते. लखनजी म्हणाले कधीपासून राहते आणि आपल्या 3 माता सोडून 4थी माता कोणती आणि ही कशी काय आली इथे? तेव्हा प्रभू श्री रामचंद्रजी म्हणाले अरे लखन, जेव्हा आपला जन्म झालेला नव्हता तेव्हापासून ही वाट बघते. ही कशी आली सांगू का? ऐक लखन, शबरी माता ही भिल्ल समाजाची होती. तिचे वडील राजा शबर राजा सगळ्या जंगलाचा राजा होता. मग शबरी मातेचं काय झालं, लग्न ठरलं. पूर्वी अशी पद्धत होती, लहान वयातच लग्न करायचे. मग शबरी मातेचं लग्न ठरलं. मग शबर राजा जंगलात गेला. सायंकाळच्या वेळी ससे बिसे असे चिमुकलेले प्राणी आणून घराच्या बाहेर टांगले. तेव्हा शबरी माती म्हणाली पप्पा वडील हे कशासाठी आणले? तेव्हा ते म्हणाले अगं शबरी, तुझं लग्न ठरलंय. पाहुण्यांना चांगला आहार चांगलं खायला भेटलं तर ते प्रसन्न होते आणि लग्न करतात. शबरी म्हणाली मला काय कळालं नाही. तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितलं अगं शबरी,
हे प्राणी आहे ना चिमुकलेले, यांना कापतात, यांचा मांस काढतात, यांना शिजतात आणि मग पाहुण्यांना खायला देतात. मग ते प्रसन्न होतात आणि लग्न होतं. शबरी मातेने दिवसभर विचार केला. कदाचित माझा जन्म झाला नसता तर या चिमुकलेल्या प्राण्यांचा जीव नसता गेला. शबरी मातेला रात्रभर झोप आली नाही. शबरी मातेने दुसऱ्या दिवशी मध्यरात्री पळून गेली, जंगलात निघून गेली. तिला माहित होतं आपले वडील शबर राजा अख्ख्या जंगलाचा राजा आहे, आपल्याला शोधून काढेल. म्हणून त्या जंगलात एक उंट मेलेला होता, घाण सडलेला होता, वास येत होता दुर्गंध. ती त्या उंटाखाली जाऊन लपून बसली. का? कारण सैनिक येतील आणि म्हणतील इथं कोण नाही, इथं घाण वास आहे. सैनिक तसंच झालं. सैनिक आले, सैनिकांनी बघितलं. सैनिकांनी विचार केला, राजाची मुलगी इतक्या घाण वासात जाऊ शकत नाही. सैनिकांनी बराच दिवस शोध घेतला आणि तिचा नाद सोडून दिला. सैनिक वापसी चालले गेले. तेव्हा शबरी माता आपलं जीवन पोट जगण्यासाठी रोज बागेत जायची, कंदमुले फुले खायची, तोडून आणायची, खायची. असंच ती जंगलात फिरत असताना तिला मतंग ऋषींचा आश्रम दिसला. तिने विचार केला, हे साधू मला घेणार नाही, कारण मी भिल्ल समाजाची आहे. म्हणून ती रोज सकाळी उठायची. साधूंच्या आधी साधू 4 वाजता उठायचे. ती रोज उठायची, पूर्ण रस्ता म्हणजे साधू ज्या ठिकाणी स्नानाला जायचं तो रस्ता पूर्ण झाडून काढायची, परत झाडावर चढायची. साधू स्नानाला गेले की पूर्ण फुलं टाकून आणायची, परत झाडावर चढायची. असं बालपण होतं, तरुणपण आलं, तरुणपणही झालं आणि वृद्धपण आलं, म्हातारपण आलं. तेव्हा शबरी मातेने रोज असंच केलं. 3 वाजता उठली, जर रस्ता झाडून काढला, मातंग ऋषी गेल्यानंतर फुले टाकली आणि झाडावर चढू लागली. पण तिचं म्हातारपण जवळ आलं. तिला झाडावर चढता येत होतं का? नाही. ती एकदा चढली, घसरली, दुसऱ्यांदा चढली, परत घसरली, तिसऱ्यांदा चढली, घसरली. तेव्हा हे कोणा बघितलं? मातंग ऋषींनी. मातंग ऋषी म्हणाले, आपण कोण आहात आणि असं का करता? तेव्हा शबरी मातेने पूर्ण प्रसंग सांगितला. मी शबर राजाची मुलगी, माझं लग्न ठरलं, चिमुकलेल्या प्राण्यांचा जीव जात होता, म्हणून मी इथे तुमची सेवा करत होते. मग शबरीला मातंग ऋषी म्हणाले, तू आत का नाही आली? तेव्हा शबरी म्हणाली, मी भिल्ल समाजाची, तुम्ही मला घेणार का नाही म्हणून. तेव्हा मातंग ऋषीच्या डोळ्याला 2-2 धारा लागले महाराज. मातंग ऋषी म्हणाले, शबरी, आजपासून तुला झाडावर चढायची गरज नाही, आजपासून तू दुसऱ्या कुटीत राहशील. मातंग ऋषींनी त्यांच्या शेजारीच एक पर्णकुटी बांधून दिली. काही वर्ष झाले. मातंग ऋषी म्हणाले, शबरी, माझं अवतार कार्य पूर्ण झालं, मी चाललोय. तेव्हा शबरी म्हणाले, तुम्ही गेल्यावर मी एकटी काय करू, मला पण येऊ द्या. ते म्हणाले, नाही शबरी, तू इथेच थांब. मातंग ऋषी म्हणाले, शबरी, तुला भेटण्याकरिता जगाचा मालक प्रभू श्री रामचंद्र येतील. तेव्हापासून शबरी रोज बागेत जायची, फलं फुलं तोडायची, भजन करायची. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. बगिया में जाके मैं तो करिया चून लाऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी. बगिया में जाके मैं तो कलिया चुन लाऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी, हार बना के गले में पहनाऊंगी. साधा साधा लखन जी का, साधा साधा लखन जी का, साधा साधा लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. असं करीत तू रोज भजन करायची, बागेत जायची, फले फुले तोडायची आणि भजन करायची. एक दिवस नामचिंतन करत असताना एक नवीन दिवस उगवला. ती शबरी म्हणत होती, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम.
पतित पावन सीताराम पतित पावन हरी रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम महाराज शबरी मातेचं भजन चालू होतं. नवीन दिवस उगवला आणि प्रभू रामचंद्र जे आले आणि शबरी मातेला हलवून उठवलं. शबरी मातेला म्हणाले, शबरी मी आलोय. शबरी मातेला मातंग ऋषींचे शब्द आठवले. शबरी माता राई रसून रडू लागले. शबरी माताने काय केलं माहित आहे? ज्या पाटावर भगवंताला जगाच्या मालकाला बसायचं स्वतः ती पाटावर बसली. त्याच सगळं भान विसरून गेली महाराज आणि देवाला आपल्या समोर खाली बसवलं. ती म्हणाली, देवा आता मी काय करू? तेव्हा देव म्हणाले, शबरी आता तू काहीच करू नको. देवाने शबरीचे महाराज उष्टे बोर खाल्ले. मूठभर लखनजीला पण दिले. लखनजीने काय केलं माहित आहे? ते बोर घेतले आणि असेच मागं टाकून दिले. का? कारण लखनजीने उपवास धरला होता. कशाचा? त्याला इंद्रजितला मारायचं होतं. इंद्रजित तपाबिगर मरू शकत नव्हता म्हणून त्याने खाल्ले नव्हते. विठ्ठल विठ्ठल. महाराज तर शबरी मातेचे उष्टे बोर खाल्ले प्रभू श्री रामचंद्रांनी. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, तुम शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, शबरी की तरह तुम खिलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. केशवं कृष्ण दामोदरं नारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मिला के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. राम नारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं कौन कहते हैं भगवान आते नहीं वो. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं. द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं. शबरी माँ की तरह तुम खिलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. राम नारायणं जानकी वल्लभं. राम नारायणं जानकी वल्लभं. जानकी वल्लभं. वाह, एकदा या सर्वांसाठी टाळ्या वाजवा. महाराज खाऊ घालणारा हा शबरी मातेसारखा असला पाहिजे. महाराज तुम्ही काय करतात? 5-5, 4-4 पोळ्या खातात आणि देवाला नकाने टोकरून ठेवतात. बरं भजा करतात त्याला 8 आणा सुद्धा ठेवत नाही देवाला. म्हणलं असं का म्हणजे खातं का? तुम्ही खाऊ तर घाला. काही काही बाया काय करतात? नारळ फोडतात. ते नारळ खराब निघलं नासकत काय म्हणतात? देवाला पावलं. आणि ते जर चांगलं निघलं तर टोकरून टोकरून ठेवता ना का ना. काय महाराज विठ्ठल विठ्ठल. आता मी एवढ्या लहान वयात कीर्तन करतो म्हटल्यावर लोक मला नक्कीच बक्षीस देतात. पण अशा नोटा देतात जे कुठंच नाही चालत महाराज. माझं एकदा कीर्तन झालं मग एक आजी आली मग दर्शन घेतलं नोट दिली. तर मी काही बघितली नाही डायरेक्टच खिशात घातली आणि दुकानदाराकडे गेलो आणि दुकानदाराला म्हणलं एक पेन द्या. दुकानदार काय माझ्यासारखा येडा नव्हता. त्यांना खोलली म्हणे महाराज चालत नाही ना. म्हटलं कस काय? म्हणे ती अर्धी 10ची अर्धी 50ची अर्धी 5ची म्हणे. असं? अरे बाप म्हणलं. मग मी काय केलं ती नोट तशीच घेतली खिशात घातली
आणि मग एका ठिकाणी कीर्तन झालं, बाबाच्या दर्शनाला गेलो आणि त्या बाबाच्या पायावर ठेवली. त्या बाबांना काही पाहिली नाही, तशीच खिशात घातली. आम्हाला 100ची नोट दिली. मी म्हणलं त्या आजीने मला फसवलं, मी या बाबाला फसवायला नव्हतं पाहिजे. म्हणलं बाबा नको, मला पैसे नकोय, तुम्हीच घ्या. बाबा मला नको, तुला खर्चा पाण्याला होतील. म्हणलं बाबा एक काम करा, तुम्ही माझी नोट उघडून बाबा. बाबा म्हणे तू पण माझी उघडून बघ. माझी तर 3 ठिकाणी जोडलेली होती महाराज, बाबाची 4 ठिकाणी जोडलेली होती. अर्धी 10, अर्धी 20, अर्धी 5 आणि अर्धी 100. काय महाराज, विठ्ठल विठ्ठल. विनोदाचा भाग थोडा. एक कंपाऊंडर होता, म्हणजे डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर होता. आणि त्याने काय बघितलं, कोणतंही पेशंट आलं त्याला डॉक्टर पोटासाठी सोनामुखीचं औषध देतं. त्याला वाटलं डॉक्टर बनणं सोपं आहे. त्यांना खोललं मग मारसावळीसारख्या गावात एक दवाखाना. त्या दवाखान्याचं नाव काय तुला? डॉक्टर सर्वजणे. काय तुला? डॉक्टर सर्वजणे. काय जाणे डॉक्टर? सर्वच जाणे. आणि मग काय, त्रिंबक भाऊ चालले तिडून. म्हणे ओ त्रिंबक भाऊ इकडे या. म्हणे काय? म्हणे तुम्ही काही करा, हे 100 रुपये बक्षीस घ्या. बरं म्हणे एक पेशंट आणून द्या, कोणताही आणून द्या, कसंही आणून द्या, फक्त एक पेशंट आणून द्या. मी साखळी पेशंटला पेशंट जोडत जातो. त्रिंबक भाऊ म्हणाले बर. त्रिंबक भाऊ गेले गावात त्या कुंभार काका होते. त्या कुंभार काकाचं हरवलं गाढव. 3 तास झालं शोधते, गाढवच सापडाना. कुंभार काका म्हणाले, त्रिंबक भाऊ म्हणाले कुंभार काकाला राम राम. आणि राम राम. आणि काय? आणि गाढव हरवलं म्हणे. असं म्हणे कधी बसू शकताय? आणि 3 तास झाले. हो म्हणे. चला म्हणे कुठं? म्हणे डॉक्टर सर्वजणे. काय जाणे? सर्वच जाणे. चला म्हणे. त्याने आता डॉक्टरचा आणि गाढव हरवण्याचा काय संबंध म्हणे. तुम्ही चला म्हणे, डॉक्टर सर्वच जाणे म्हणे. आणि गेले मग डॉक्टर म्हणे काय झालं? म्हणे यांचं गाढव हरवलं. असं म्हणे. 2 टक्के सोनामुखी घ्या म्हणे. आता गाढव हरवण्याचा आणि पोटाचा काय संबंध बरं, तुम्ही सांगा ना. म्हणे डॉक्टर तुम्ही काय पागल बिगल झाल्यात काय म्हणे. हो गाढव हरवलं, पोटाचं औषध कोण देऊ राहिले? तुम्ही डॉक्टर एक बी, मला कळतं तुम्हाला. डॉक्टर सर्वच जाणे म्हणे. काय जाणे डॉक्टर तर सर्वच जाणे घ्या म्हणे. आणि आता सोनामुखी इतकी पॉवरफुल होती, 2 टक घेताच डबकं तयारच लागायचं महाराज. दुसरं टक घेतलं, भरलं डबकं की पळ डोंगरावर, भरलं डबकं की पळ डोंगरावर, भरलं डबकं की पळ डोंगरावर. असे किती चक्र झाले महाराज? 3 चक्र झाल्या. 3ऱ्या चक्राला मात्र गाढव डोंगराच्या पायथ्याशी चरत होतं. कुंभार काका म्हणे थोडा त्रास झाला, पण गुण मात्र आला बर का. असंच काय मग एकदा राजाचं आणि राणीचं भांडण झालं. कुंभार काका चालले तिडून. राजाने दिला राणीला घरातून बाहेर काढून. आणि मग काय, राजा म्हणे कुंभार काका म्हणे काय झालं वहिनी? म्हणे राजाचं मग भांडण झालं. असं म्हणे मग काढून दिलं. बर म्हणे चला म्हणे कुठं? म्हणे डॉक्टर सर्व जाणे. काय जाणे डॉक्टर? सर्वच जाणे. चला म्हणे बर चला. गेले डॉक्टरकडे. डॉक्टर म्हणे काय झालं? म्हणे यायच्या नवऱ्याचं यायचं भांडण झालं आणि नवऱ्याने यायला काढून दिलं म्हणे. असं? बर म्हणे. मग काय काही तर द्या म्हणे यायला. बर म्हणे 2 टक्के सोनामुखी घ्या. आता सोनामुखी भावना घ्या नाही तर बहिणा घ्या. सोनामुखी दुसऱ्या टकात चार्जिंग फुलच. मग दुसरं टक घेता डबकं तयारच लागायचं. कोणा पाहिलं? सैनिकांना. सैनिक म्हणे काय राजासाहेब, आपल्या बैला तुम्ही उघड्यावर सोडलं, लोक काय म्हणतील म्हणे. हाव राव, तुम्ही घरातल्या घरात मिटून घ्या म्हणे, बैलामध्ये बाला म्हणे हाव खरंय म्हणे तुमचं. बाला म्हणे राणीला. घेतलं राणीला मधात. मग एक दिवस असंच डोक्यात, राणी म्हणे थोडा त्रास झाला, पण गुण मात्र नक्की चाला बरं का. आणि मग असंच एकदा काय झालं, राजा डोक्याला हात लावून बसला होता. हे कोण पाहिलं? राणी म्हणे काय झालं राजासाहेब? म्हणे पुढून 1200 सैनिक आणि आपल्याकडे 400 सैनिक आणि युद्ध करण्यासाठी येत आहे म्हणे. असं? म्हणे हो. म्हणे मग? म्हणे आपण तर नक्कीच युद्ध हारणार. कळालं म्हणे मला. तुम्ही चाला म्हणे. म्हणे कुठं? म्हणे डॉक्टर सर्वच जाणे. काय जाणे डॉक्टर तर सर्वच जाणे. आता राजा म्हणाल तू का पागल झाली काय? नवरा बायको आता ते यांच्या भांडणात काय करीन डॉक्टर युद्धात. तुम्ही चला म्हणे. मी ज्यांच्यामुळे घरात आले ते म्हणजे डॉक्टर सर्वच जाणे. चलो. गेले दोघं.
म्हणे काय म्हणे पुढून 1200 निघून 400 युद्ध असं म्हणे. ओके सगळा 2-2 टक सोनामुखी द्या म्हणे. दुसरा टाक घेता चार्जिंग फुलच डबकं तयारच लागतं. सगळ्यांना 2-2 टाक घेतले. भरलं डबडं की डोंगर असे 400 सैनिक पडत होते महाराज. हे कोण पाहिलं पुढचे युद्ध करणाऱ्या सैनिक आहे ना ते म्हणाले आपण कधी या गावात गेलं तर हिरो अग्राई कोणाला लागणार आपल्याला. आपल्याला या गावात युद्ध करून मारायचं. ते तिडूनच मागं पळून गेले महाराज. सैनिकांनी ते म्हणलं थोडा त्रास झाला पण गुण गुण मात्र नक्की झाला. विठ्ठल विठ्ठल विनोदाचा भाग आहे थोडा सोडून द्या. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी साधन निर्धारी आनंदाई तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन तुळशी माळ गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आनंद नाही. आपण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. का कारण तुळशी ही देवाला अत्यंत प्रिय आहे. तुम्हाला सांगतो एकदा सत्यभामेला गर्व झाला होता. कोणाला सत्यभामेला. देव नारद महर्षींकडे गेले. नारद महर्षी पटाईतच होते. नारद महर्षी म्हणाले आपल्याला सत्यभामेला गर्व झाला तर मग तो गर्व नाहीसा करायचा आहे. नारद महर्षी म्हणाले चला. मग नारद महर्षी काही सत्यभामेच्या राजमहालात गेले. सत्यभामेने नारद महर्षींचे यथा संघ पाय गी धुतले आणि त्यांना आसन दिले बसायला. अशा 1.5-2 तास गप्पा रंगल्या. सत्यभामा काय म्हणाली आपल्याला जर ह्योच पती लागत तर पुढच्या जन्मीत काय करावं. तेव्हा नारद महर्षी म्हणाले सोपं आहे. आपण जर या जन्मी वस्त्र दान केले तर पुढच्या जन्मी आपल्याला चांगले वस्त्र घालायला मिळतील. आपण जर अन्न दान केलं तर पुढच्या जन्मी चांगलं अन्न खायला मिळणार. आणि आपण जर हा पती दान केला पुढच्या जन्मी आपल्याला हाच पती मिळणार. ती म्हणाली मग करायचा मला पतिदान. म्हणे असं करा म्हणे संकल्प. केला संकल्प. हे कोणा पाहिलं कृष्णाच्या 16,107 बायकांनी. कंबर कसून आणलं. म्हणाले काय काय सटवे तो काय तुपला एकट्याच नवरा आहे काय म्हणे. तो आमचा आहे म्हणे. तो द्यायला कस काय द्यायला म्हणे वापिस घ्या म्हणे आम्हाला सांगू नको. सत्यभामा घाबरली ना. सत्यभामा म्हणाले नारद महर्षी मला म्हटलं हे वापस द्या. नारद महर्षी म्हणाले आता संकल्प केल्यावर वापस देता येत. सत्यभामा म्हणाले काहीतरी उपाय. तेव्हा सत्यभामाला नारद महर्षी म्हणाले देवाच्या वजना एवढे सोने मला द्या रत्न. तेव्हा मग चालेल म्हणे. 16,107 बायकांनी सोनं टाकलं पण देव काय तोडले गेले. अखेर शेवटी रुक्मिणी मातेला कृष्णाचीच पत्नी बोलवायला गेली. तेव्हा आपलं रुक्मिणी मातेत भजन चालू होतं. जय श्रीराम श्री श्रीराम जय 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 श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय 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 श्रीराम श्रीराम जय श्रीराम जय 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 श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय 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 श्रीराम
जय 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 श्रीराम. रुक्मिणी मातेचं भजन चालू होतं. रुक्मिणी मातेने डोक्यात विचार केला, देवाला जर सोन्याने तोललं गेलं असतं तर आमिर लोकांना देवाला विकत घेतलं असतं. म्हणून रुक्मिणी मातेने काय केलं, 3 पवित्र तुळशीचे पान घेतले, ते सगळं सोनं रत्न खाली उतरलं आणि ते पारड्यात ठेवलं. देव लगेच तोलले गेले महाराज. इतका मोठे इतकी तुळशी अत्यंत प्रिय आहे म्हणून आपण तुळशीची माळ घालावी आणि गोपीचंदन टिळा लावावा. गोपीचंदन टिळा लावण्याचा फायदा सांगू का? ऐका. एक कुंभार काका होता आणि एक वकील होता. तो वकील असा होता, कोणतं बी काम त्याच्याकडून नीट होतच नव्हतं महाराज. काही ना काही उलट पलट, कोर्टात बी गेला 2-3 बोलणे खाऊनच येईल, उलट पलट काम. मग तो कुंभार काकाकडे गुरु महाराजकडे गेला. गुरु महाराजला म्हणाला, मग आपलं कोणतंही काम उलट होतं, सोयीचं काहीच होत नाही व्हावं, मला तुम्ही काही तर द्या म्हणजे ज्यानं माझं काम चांगलं होईल. गुरु महाराज म्हणाले, तू एक काम कर, तू पवित्र तुळशीची माळ घाल. तो म्हणाला, मला ते जमत नाही, लोक मला नाव ठेवतील. ते म्हणाले, मग तू गोपीचंदन टिळा लाव जा रोज. ते म्हणाले, तेही मला जमत नाही. म्हणजे मग एक काम कर, तुमच्या गावात कोणी गोपीचंदन टिळा लावतं का? ते म्हणे, हो. म्हणे, कोण? म्हणे, कुंभार काका. असं म्हणे, रोज उठायचं आणि काय करायचं, त्यांचा गोपीचंदन टिळा बघायचा आणि मगच आम्हाला सुरुवात करायची. म्हणाल चालेल. तो रोज उठायचा, कुंभार काकाचा गोपीचंदन टिळा बघायचा आणि कामाला जायचा. असे अनेक दिवस निघून गेले. एक दिवस वकिलाला उठायला उशीर झाला, त्याला कोर्टातच जायला उशीर झाला. तर वकील घाई पळत कोणच्याकडे गेला, कुंभार काकाच्या घरी. तेव्हा मधून आवाज आला, कुंभार काका गेले शेतात रेती भरायला. पळतच गेला, उशीर झाला त्याला. कुंभार काकाला रेती भरताना काय सापडला होता, मोराने सोऱ्याने भरलेला हंडा. आणि मग ह्यो गेला कुंभार काकाचा गोपीचंदन टिळा बघायला. त्यांना बघितला तो असाच पळत सुटला. मग कसा म्हणतो, बघितला बघितला बघितला, गोपीचंदन टिळा बघितला बरं का. कुंभार काकाला वाटलं यानं सोन्याने भरलेला हंडाच बघितला. कुंभार काका म्हणाले, यार थांब, अर्धा तू घे अर्धा मी घेतो, गावात कोणाला सांगू नको. याला वाटलं, अरे अर्धा काय आला आता, थांबून तू म्हणलं. माग पाहिलं तर अरे अर्धा सोन्याने हंडा भरला भेटला. गोपीचंदन टिळा लावला असतात पूर्ण भेटला नसता का. आपण पैशाच्या लालचीनं गोपीचंदन टिळा लावतो, पण तसं नाही करायला पाहिजे. आपण भक्तिभावाने गोपीचंदन टिळा लावायला पाहिजे, तेव्हाच भक्त देवाला आवडतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. जय कळवळा वैष्णवांचा वैष्णवांचा हृदय कळवळा. हृदय
हृदय कळवळा वैष्णवांचा तुळशी माळ गळा गोपी चंदन लीला तुळशी माळ गळा गोपी चंदन लीला विठोबा रखुमाये बोला पुंडरीक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की पवनसुत हनुमान उमापती महादेव की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज विठ्ठल 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 हॅलो महाराजांच्या आई वडिलांनी स्टेजवर या 2 मिनिटं. बोला पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय अपने अपने माता पिता की काला विठाला 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 धन्यवाद आप्पा गाडेकर यांनी गिरसावळी आप्पा गाडेकर गिरसावळीकर यांनी महाराजांसाठी 200 रुपये दिले बरं का. धन्यवाद त्यांचा. तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. आपल्या हृदयात वैष्णवांबद्दल संतांबद्दल कळवळा असायला पाहिजे, प्रेम असायला पाहिजे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नित्य नेमानं करायला पाहिजे. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. नित्यनेम पाहिजे कोणत्या सगळ्यांच्या जीवनात. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. ज्याच्या जीवनात नित्यनेम नाही त्याला नाथ महाराजांनी गाढवाची उपमा दिली. कारण नित्यनेम रोज सकाळी उठणे, तुळशीला पाणी घालणे, कोणता ना कोणता नित्यनेम पाहिजे. आणि आपल्या वडिलांनी आपल्या बाळाला चांगले संस्कार लावायला पाहिजे. कारण बीज जर शुद्ध असेल तर त्याला फळही शुद्धच लागतात. बाप जैसा बेटा कुंभार तैसा लोटा. उदाहरणार्थ संत विठ्ठलपंत आणि रुक्मिणी त्यांचेच पुत्र म्हणजे सोपान मुक्ताबाई ज्ञानोबराय आणि निवृत्तीनाथ. हे सर्व बीजही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. महाराज रुक्मिणी मातेने ज्ञानोबराय जन्माला यावे याकरिता काय केले तर सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. आपली आई मारते का 1.25 लाख प्रदक्षिणा? आपल्या आईला पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जर जायचं म्हणलं तर काय पाहिजे? लिफ्ट. उशिरा जाईन, थांबून जाईन पण लिफ्टनं जाईन, अशी गत झाली महाराज.
आणि तेव्हा आमच्या रुक्मिणी मातेने 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. हे जेव्हा आमच्या ज्ञानोबरायांना कळालं तेव्हा ज्ञानोबरायांनी एका फेरीला एक शब्द म्हणून 1.25 लाख शब्दाची ज्ञानेश्वरी अख्ख्या जगाला फुकट दान केली. महाराज जगाला फुकट दान केली. आणि तुम्हाला जर वाटत असेल आमच्या पोटी ज्ञानोबरा जन्माला यावे तर माझे 2 शब्द ऐका. पवित्र तुळशीचे माळ धारण करा कंठाला, रामकृष्ण हरीचा उच्चार राहू दे तुमच्या ओठाला, ज्ञानेश्वरीचा स्पर्श होऊ दे तुमच्या हाताच्या बोटाला, आणि थोड्याच दिवसात आळंदीचे ज्ञानोबरा येतील तुमच्या पोटाला. तुमच्या पोटाला विठ्ठल विठ्ठल. माऊली शब्दाचा अर्थ म्हणजे मा म्हणजे मातृत्व, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. सामान्य नाहीत माऊली, त्यांच्यासाठी पुण्य कमवावं लागतं. आळंदीकरांनी त्यांना वाळीत टाकलं. मधुकरी मागण्याकरिता गेले तर शेण मातीत टाकलं, शेण माती झोळीत टाकली महाराज. त्यांना नीट जगून सुद्धा दिलं नाही महाराज. एक दिवस दिवाळीचा सण होता आणि आई गेल्यापासून कोणीच मांडे खाल्ले नव्हते. मांडे म्हणजे पुरणपोळी कोणीच खाल्ली नव्हती. म्हणून मुक्ताई कुंभार काकाकडे खापर मागण्याकरिता गेली. मुक्ताई कुंभार काकाकडे खापर मागण्याकरिता गेली आणि कुंभार काकाने खापर दिला बरं का, पण मध्येच विसोबा काका भेटला. तर विसोबा काका म्हणाले, काय काय मुक्ते कुठं चाललीस आणि खापर कशाला? तेव्हा मुक्ताईने सांगितले, उद्या दिवाळीचा सण आहे आणि माझ्या ज्ञानदादाला मांडे आवडतात म्हणून त्यासाठी खापर चालवलंय. तेव्हा त्या विसोबा काकाने मुक्ताईच्या छातीत लात मारली, ते खापर घेतला फोडून टाकला आणि म्हणाला, या संन्यासाच्या मुलाला जिभेचे चोचले करायला आवडतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज ती मुक्ताई तशीच रडत रडत सिद्ध भेटत आली. ज्ञानोबरांनी विचारलं, काय झालं मुक्ता, का रडती? तेव्हा मुक्ताई म्हणाली, दादा मांडे खायला आवडतात म्हणून मी कुंभार काकाकडे खापर मागायला गेलती. मग ज्ञानोबरा म्हणाले, काय काय मुक्ता, कुंभार काकाने खापर दिला नाही का? दादा कुंभार काकाने खापर दिलं पण मध्येच विसोबा काका भेटला. मग विसोबा काकाने माझ्या हातातला खापर हुसकावून घेतलं, माझ्या छातीत लात मारली आणि ते खापर फोडून टाकलं. हे जेव्हा माझ्या ज्ञानोबरांना कळलं तेव्हा माझ्या ज्ञानोबराय पर्णकुटीत जाऊन दार बंद करून बसलं. तेव्हा अगदी 5-6 वर्षाच्या मुलीने मुक्ताईने माऊलींचा राग शांत केला. माऊली बाहेर आले. माऊली म्हणाले, मुक्ता तुला मांड्याच भाजायचे ना, तू मांड्यांची तयारी कर. मुक्ताईने मांड्याची तयारी केली. आमच्या माऊली ज्ञानोबरायांनी पाठीवर आपल्या योग सामर्थ्याने पाठ लाल बुंद तापवली आणि मुक्ताईने त्यावर मांडे भाजले. महाराज अरे वाईट विचार पंडिताच्या डोक्यात माजले, अरे वाईट विचार पंडिताच्या डोक्यात माजले. माझ्या माऊलीने पाठीवर मांडे भाजले. अरे जेव्हा भक्तीचे प्रकरण जेव्हा महाराष्ट्रावर गाजले तेव्हा खिडकीतून बघणारचे कसे गुबुगुबू वाजले, कसे गुबुगुबू वाजले. विठ्ठल विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा. माय बाबा माझा वेळ होत आला, पण जाता जाता 2-3 गोष्टी सांगणार. जीवनात कीर्तन प्रवचन ऐकण्यापेक्षा परिवर्तन करा, कारण परिवर्तन ही आजकालची गरज आहे. पहिली गोष्ट व्यसनापासून दूर राहा, कारण जेवढे संसार उद्ध्वस्त झाले कशामुळे झाले? व्यसनामुळे झाले, म्हणून व्यसनापासून दूर राहा. दुसरी गोष्ट आपल्या सैनिकाविषयी देशाविषयी अभिमान बाळगा, कारण आज ते सीमेवरती उभा आहे म्हणून आपण इथे कीर्तन भजन करू शकतो. तिसरी गोष्ट आपल्या मुलाबाळाला जसे चालायला शिकवता, बोलायला शिकवता, तसे त्याला मंदिरात जायला शिकवा. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र शिकवा, त्याला धर्मवीर संभाजी महाराजांचे चरित्र शिकवा. त्याला सांगा, अरे देश धर्म पर मिटने वाले शेर शिवा का चाहता, परम प्रतापी महापराक्रमी एकही शंभू राजाता, एकही शंभू राजाता. त्याला सांगा, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिंतात, तेच शंभूराजे भोसले, तेच शंभूराजे भोसले. मासाहेब नसत्या तुम्ही तर बाटल्या असते आमच्या मुलीबाळी, नसते दिसले कुंकू कपाळे. मासाहेब नसत्या तुम्ही तर नसते जन्मले छत्रपती, नसते जन्मले छत्रपती. म्हणून मला म्हणावं असं वाटतं, अरे अंधाराच्या रात्रीला उजेडाची साथ आहे, मॉडेल पण वागणार नाही, मर्द मावळ्यांची जात आहे. विठ्ठल विठ्ठल. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. म्हणून माणसाच्या जीवनात कोणता ना कोणता नित्यनेम पाहिजे. हेच अभंगाच्या 4थ्या चरणात. एका जनार्दनी